आता बातमी आहे पुण्यातल्या खड्ड्यांची। पावसामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। त्याला पुणे शहरही अपवाद नाहीये। पुण्यातील रस्त्यांवरही अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेत। त्यावर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी मात्र अजब दावा केलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यांवर खड्डे कमी असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यांनी म्हटलंय। मात्र महापौरांचा दावा पुणेकरांना काही पटलेला नाही। शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे। पुणेकरांनीच रस्त्यांवर खड्डे पडल्याचं सांगितल्यानंतर आता महापौरांनी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। आपण दावा केलाय की यंदा कमी खड्डे आहेत। मागच्या वर्षी किती होते आणि या वर्षी कशा पद्धतीने तुलना केली आहे? खड्डे आहेत, पण ते कुठे आहेत तर जिथे आपण काही दुरुस्तीसाठी जे खड्डे केले होते, मग वॉटर लाईन्स असतील किंवा अजून काही ड्रेनेज लाईन्स असतील, अशा दुरुस्तीसाठी केलेले जे खड्डे आहेत, म्हणजे ज्याचं रिइन्स्टेटमेंट जे व्यवस्थित झालं नसावं किंवा रिइन्स्टेटमेंट केल्यानंतर लगेचच पाऊस आला असेल, अशा ठिकाणी खड्डे आहेत हे मी मान्य करते। पण ते सुद्धा बुजवण्याचं काम चालू आहे। कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही सांगतायत की खड्डे कमी झाले आहेत यावर्षी? मी मागे एक साधारण 8 दिवसापासून या गोष्टीचा आढावा घेतेय की आपल्याकडे तक्रारी खड्ड्यांच्या कुठल्या येत आहेत। तर आपल्याला जास्तीत जास्त तक्रार ज्या आहेत त्या एक्सटेंडेड एरियाज, म्हणजे जे आता समाविष्ट गावं आहेत, जिथे अजूनही आपल्याला आपलं काम झालेलंच नाही, तो असे जे रस्तेच झालेले नाही आहेत तिथे खड्डे आहेत। परंतु आपण जर सिटी एरिया पाहिला असेल किंवा जे आपलं आधीचं पुणे आहे त्याच्यामध्ये खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे। खड्डे दुरुस्तीसाठी जेवढे दिलेले पैसे त्यांच्यावर कारवाई केली आहे का आतापर्यंत? आतापर्यंत कारवाई केलेली नाही, परंतु खड्डे पडल्यानंतर जे दुरुस्त करायचे आहेत त्याचा जर दर्जा चांगला नसेल तर त्यांच्यावरती नक्की कारवाई होईल। पालिकेनेच काही दिवसांपूर्वी दावा केला होता की संपूर्ण पुणे शहरात 54 खड्डे आहेत। महापालिकेपासून आमच्या ऑफिसपर्यंत जातपर्यंत किंवा महापौर बंगल्यापर्यंत जातपर्यंतच अनेक खड्डे लागतात, त्याच्यातच 60-70 खड्डे येऊन जातात। मी तुम्हाला म्हणाले की माझ्याकडे त्याची आकडेवारी नाहीये, परंतु मी कधीच सूचना दिलेल्या आहेत आणि वारंवार देते की आपण पडलेले जे काही खड्डे आहेत ते लगेच दुरुस्त करायचेत। पुणेकरांना त्रास झालेला अजिबात चालणार नाही, पण हे खड्डे दुरुस्त करत असताना जर मटेरियल चांगलं वापरलं गेलं नाही तर कारवाई तर निश्चितच होईल। दरम्यान पुणेकरांनी महापौरांच्या या दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। घराच्या अवतीभोवती खड्डे आहेत, रोडला बाहेर निघल्यावर काय त्रास होतो खड्ड्यांचा? ट्रॅफिक जाम होती मॅडम, त्याच्यामुळे खड्ड्यामुळे गाड्या स्लो चालतात। पाऊस आला, पूर आला, खूप मोठं वादळ झाल्यासारखं झालं, त्यामुळं रस्त्यावरती खड्डे खूप आहेत आणि वेळेत त्याचं मेंटेनन्स होत नसल्यामुळे इतके खड्डे आहेत। आपण रस्त्यातून खड्डे चुकवतो की खड्ड्यातून रस्ता चुकवतो हेच कळत नाही मुळात। आता असं वाटतं की वृक्षारोपण करावं, रस्त्यामध्ये जावं आणि त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या प्रशासनाला दाखवावं की हे खड्डे आहेत। पालिका म्हणते फक्त 54 खड्डे पुणे अख्ख्या शहरात। जर 54 खड्डे असतील तर आश्चर्य, ह्याच्यापेक्षा आजचा जोकच नाही मग मोठा। आजच्या तारखेचा सर्वात मोठा विनोद आहे की 54 खड्डे तुम्ही कशावरती मोजले? पुणे महानगरपालिकेला जे पदविभागाला जे अधिकारी बसतात, राजेंद्र बावस्कर साहेब, त्यांनी एक वेळेस टू व्हीलरवर प्रवास करून बघावा, पालिकेची गाडी न वापरता, की पुण्यातले खड्डे कसे आणि नागरिक कसे त्रस्त होऊन गाडी चालवतात। गाडी चालवत असताना एखादा जर खाली पडून त्याचा काय दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? पालिका का अधिकारी?